माझा असा आतापर्यंतचा विश्वास होता की अग्रेशन हेच टूल आहे महत्वाचं, पण असं नाहीये. हे आता जे आपण इमोशनल इंटेलिजन्स थ्रू आपण जे मी 2 तासाचं सेशन मी तुमच्यासोबत संवाद होतो, त्याच्यामध्ये असं म्हणजे सांगत असतानाच काही मनात विचार येत होते, काहीतरी चुकतंय. म्हणजे थोडक्यात काय की काहीतरी चुकतं. म्हणजे कसं, लिडरच जर अग्रेसिव्ह असेल तर त्याची टीम अग्रेशन असायला पाहिजे. बट समोर जे मी शिकलोय की तुमच्याकडून की बाबा आपल्याला पॉज व्यवस्थित घेता आला पाहिजे. त्याच्यामध्ये पॉज घेतल्यानंतर म्हणजे मन स्थिर होतं आणि ऑप्शन्स आपल्याला दिसतात. जे ऑप्शन आपल्याला चांगला रिझल्ट देतील तो न निवडता आपण विदाउट पॉज जर एखादा निर्णय घेतला तो नक्कीच हार्मफुल ठरतो. तो पर्सनल साठी पण ठरतो आणि पूर्ण एंटायर टीम साठी ठरतो. तर या परिस्थितीतून जाताना ठरवलंय की मी पॉज हा माझा पहिला टूल असेल, जो मी आता पुढच्या 11 दिवसाचं जे माझं सेशन आहे, जो माझा एक्सरसाइज आहे, नक्कीच त्याच्यामध्ये मी तो इम्प्लिमेंट करेन. आणि याच्या थ्रू करत असताना म्हणजे कसं आहे की 9 तास इथे जे मी व्यक्त होतो त्याचा उद्रेक जो घरी होतो तो थोडासा फॅमिलीला बेअर करावं लागतं आणि थोडीशी अंडरस्टँडिंग असल्यामुळे माझं फावतं मी असं म्हणेन. बट नक्कीच 11 दिवसाच्या या एक्सरसाइज नंतर फरक पडेल असं मला आत्मविश्वास आहे. कारण माझी विचार चालना तेव्हाच चालू झाली होती जेव्हा सेशन चालू होतं. आणि नक्कीच मी ते कंपनीच्या ग्रोथसाठी, माझ्या एंटायर टीमसाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा मी घेतो आणि मी त्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. Yes. Thank you very much. Thank you so much. Thanks a lot. Thank you.